भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर हे 303 मतं मिळवत विजयी झाले, तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 152 मतं मिळाली आहेत। नरेश ईश्वरकर यांचा 148 मतांनी पराभव झालाय। दरम्यान अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी शुभम देशमुख यांनी। पाहूयात। आम टीव्हीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरलेला आहे। आपल्यासोबत महायुतीचे विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आहेत। भाऊ, काय सांगाल, आपला विजय झाला, काय आपली पहिली प्रतिक्रिया? हा अतिशय आनंदाचा क्षण आमच्या सगळ्यांसाठी आहे। महायुतीतल्या सगळे जे जितके नेते मंडळी आहेत सगळ्यांना मी सगळ्यांचा आभारी आहे। त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मला तिकीट दिली आणि सोबतच निवडणुकीमध्ये नगरसेवक असोत, आमचे पंचायत समितीचे सभापती असोत किंवा जिल्हा परिषद सदस्य असोत, या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकत मतदान केलं आणि हा विजय महायुतीला मिळाला। मी सगळ्यांचा आभारी आहे। नक्कीच मी सगळ्याच्या आभारी आहे, असे अविनाश ब्राह्मणकर यांची प्रतिक्रिया। शुभम देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा। तर भंडाऱ्यामध्ये भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। तर ब्राह्मणकर यांना 303 मतांनी विजय मिळाला असल्याचं आपण पाहिलं। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। हा महायुतीचा विजय असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। भंडाऱ्यामध्ये भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर 303 मतांनी विजयी झाले। विधान परिषदेच्या 17 जागांचे निकाल लागलेले, त्यापैकी 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये भंडारा गोंदिया या ठिकाणी आपण पाहतोय भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झालेले आहेत। भंडाऱ्यानंतर आपण थेट जातोय परभणीमध्ये। परभणी